सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। अजित पवार यांनी भाजपकडे 80 ते 85 जागांची मागणी केली आहे। लोकसभेप्रमाणे कमी जागा दिल्या तर राष्ट्रवादी महायुती सोडण्याच्या विचारात आहे असं कळतंय। अजित पवारांचा महायुतीमध्ये योग्य जागांसह सन्मान केला जातोय की नाही याच्यावर पुढची दिशा ठरणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। शिवाजी, काय नेमकं अजित पवारांच्या नेत्यांचं म्हणणं आहे? पुढारी न्यूजशी बोलताना काय नेमकी माहिती दिली आहे त्यांनी? अजित पवार गटाचं असं म्हणणं आहे, शिंदे गटाला तुम्ही जर 80 पेक्षा अधिक जागा देतात तर आम्हाला वेगळी वागणूक का दिली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्यासोबत साधारणपणे 2019 जे निवडून आलेले आमदार होते 254 आणि इतर 5 ते 6 असे 60 जागांची त्यांची मागणी आहे। आणि ज्या पद्धतीने जागा दिल्या जातात त्या 42 ते 45 साधारणपणे दिल्या जातील असा एक अंदाज आहे आणि त्या ऑफर देखील करण्यात आल्याचं समजतंय। त्यामुळे अजित पवार यांच्या समोर त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना देखील तिकीट कशी द्यायची हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 60 जागा जरी दिल्या तर अजित पवार याच्यामध्ये जास्तीत जास्त 5 ते 7 जागा वाढवून मिळाल्या तरीही ते सोबत येतील। मात्र भाजपकडनं स्वतः 160 पेक्षा अधिक जागा लढण्याचं लक्ष ठेवलेलं आहे। शिंदे यांना 80 पेक्षा अधिक जागा दिल्या जाणार आहेत। त्यामुळे अजित पवार यांना जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर ते वेगळे लढतील। वेगळे लढल्यानंतर त्यांच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे, जर भविष्यामध्ये कमी जागा मिळाल्या महायुतीला आणि आमच्या जागांनी जर ही कोरम पूर्ण होत असेल 145 जो मॅजिक फिगर आहे ती पूर्ण केली जात असेल तर आमची विन विन सिच्युएशन असेल। मात्र या सगळ्यांच्या मध्ये भाजपने आमचा वापर करून घेतला आणि बाहेर फेकून दिलं अशी एक प्रतिमा जनमानसामध्ये होऊ शकते भाजप आणि शिवसेनेच्या बाबतीमध्ये आणि याचा फटका देशभरामध्ये भाजपला बसू शकतो। त्यामुळे भाजप आता राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा सन्मान करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।